तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यात 30 व 31 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, घरे व पायाभूत सुविधांच्या नुकसानीची केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली। शनिवार 1 ऑगस्ट रोजी त्यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा खुर्द बुद्रुक, खेरडा खुर्द बुद्रुक, सांगेफळ तसेच रुधाना वकाना या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची माहिती घेत प्रशासनाला तातडीने सरसकट पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले। अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचणे, पिकांचे नुकसान, सुपीक माती वाहून जाणे, घरांची पडझड तसेच रस्ते व इतर सुविधांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले। महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम करून बाधितांना त्वरित मदत मिळवून द्यावी असे निर्देश मंत्री जाधव यांनी दिले। तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी मुख्यालय उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, नदीकाठच्या गावांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात आणि पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करावेत असेही त्यांनी सांगितले। यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। केंद्रीय मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला असून शासनाकडून लवकर मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। सुद्धा ज्याच्या शेती जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याला खरडून गेलेल्याची मदत भेटल। ज्याच्या फक्त पाण्यानं पिकाचं नुकसान झालं त्याला पिकाची नुकसान भरपाई भेटल। खरडून गेलेल्याला दोन मदती भेटतील, पिकाची पण भेटल आणि खरडून गेलेल्याची भेटेल, पण ज्याची खरडून गेली त्याला फक्त पिकाची भेटेल। या सगळे शासनाचे नियम आहेत सगळे। आता हे आमचं काम काय आहे की आम्ही आलो की तुमच्या लोकांना समजावून सांगणं, अधिकारी कर्मचारी लोकांना तातडीनं कामं करायचे आदेश देणं, लवकर पंचनामे करणं आणि लवकरात लवकर मदत लोकांजवळ कशी जाईल यासाठी प्रयत्न करणं। आता इतका पूर्ण या 3 तालुक्यात अतिवृष्टी, प्रत्येक गावामध्ये नुकसान, अनेक गावातल्या घरात पाणी गेलं, शेती खरडून गेली, कुठं शेतीचे पिकं वाहून गेले, आहे की नाही नुकसान। आता जर मी पाहायचं ठरवलं तर मी सगळीकडे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकतो का? आमचं काम काय आहे, अधिकारी लोकांना अलर्ट करणं आणि तुमच्यासारख्या लोकांच्या काही तक्रारी असेल त्या ऐकून पुन्हा या लोकांना सूचना देणं।